नमस्कार मित्रांनो, एका निर्णयाने लाखो महिलांच्या आयुष्यात बदल घडू शकतो. हा महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेविषयी माहिती पाहणार आहोत. या योजनेचा उद्देश पात्र महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना आधार मिळावा हा आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळू लागली. त्यामुळे घर खर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि इतर गरजांमध्ये काही प्रमाणात मदत झाल्याचे अनेक लाभार्थी सांगतात. पण या योजनेबाबत अनेक प्रश्नही विचारले जातात. कोण पात्र आहे? अर्ज कसा करायचा? पैसे कधी येतात? कागदपत्रे कोणती लागतात? चला एक एक करून पाहू. सर्वप्रथम या योजनेसाठी सरकारने काही पात्रता निकष निश्चित केले आहेत. तसेच आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाची प्रक्रिया वेळोवेळी शासनाकडून जाहीर केले जाते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी नेहमी अधिकृत माहिती तपासणे महत्त्वाचे आहे. योजनेबाबत वेळोवेळी नवीन सूचना, पडताळणी, कागदपत्रे किंवा नियम बदलू शकतात. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत घोषणावरच अवलंबून राहा. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमचा अर्ज प्रलंबित असेल तर संबंधित अधिकृत माध्यमातून त्याची स्थिती तपासा. योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक आधार देणे हा आहे. मात्र प्रत्येक अर्जदाराला लाभ मिळेलच असे नाही. तो पात्रता आणि सरकारी नियमांवर अवलंबून असतो. मित्रांनो, सोशल मीडियावर अनेकदा या योजनेबाबत चुकीची माहिती पसरते. त्यामुळे कोणतीही बातमी शेअर करण्यापूर्वी त्याची खात्री करून घ्या. जर तुम्हाला या योजनेबद्दल पुढील अपडेट्स, नवीन नियम किंवा अधिकृत घोषणा जाणून घ्यायच्या असतील तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा. धन्यवाद.